पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा भडका उडालेला आहे। मुंबईत 1 लिटर पेट्रोलचे दर हे 84 रुपये 40 पैशांवर पोहोचलेले। कर्नाटक निवडणुकीनंतर उडालेला पेट्रोल डिझेलच्या दरांचा भडका कायम आहे। रविवारी पेट्रोल दरांमध्ये 33 पैसे तर डिझेल दरांमध्ये 26 पैशांची वाढ झाली आहे। 14 मे पासून सलग 7व्यांदा ही वाढ नोंदवण्यात येते। गेल्या 4 आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ नोंदवण्यात येते। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ह्या प्रति बॅरल $80 वर गेल्यात। सध्या मुंबईत पेट्रोल सर्वात महाग म्हणजे 84 रुपये 40 पैसे दरानं विकलं जात आहे। त्यानंतर भोपाळमध्ये 81 रुपये 83 पैसे दरानं पेट्रोल विक्री होती आहे। इंधनावरील अबकारी कर कमी करणार की नाही यावर भाष्य करण्यास मात्र केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिवांनी नकार दिला आहे। तर पेट्रोल कंपन्यांनी केलेल्या इंधन दरवाढीमुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 33 पैशांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 26 पैशांची वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर आता 84 रुपये 12 पैशांवर पोहोचले तर डिझेलचे दर हे 70 रुपये 85 पैशांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। त्यामुळे पुण्यातील सध्याच्या पेट्रोल डिझेलच्या या किमतींनी गेल्या 5 वर्षातील उच्चांक गाठलेला आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचे दर 84.12 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर जे आहेत ते 70.85 रुपये प्रति लिटर यावरती जाऊन पोहोचलेले आहेत। आणि गेल्या काही दिवसात होणारी ही सततची दरवाढ जी आहे त्यामुळे पुण्यातील पेट्रोलच्या किमतींचा हा उच्चांक म्हणता येईल। एकूणच पुण्यामध्ये दुचाकींची संख्या जास्त आहे, वाहनांची संख्या देखील जास्त आहे आणि एकूणच घराबाहेर पडताना सार्वजनिक वाहनांशिवाय स्वतःचं वाहन चालवणारे जे लोक आहेत त्यांची संख्या जास्त आहे। त्यामुळे पुण्यामध्ये कुठेतरी पुणेकरांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका जो आहे तो बसणार आहे। एकूणच आपण बघू शकतो की पुण्यामध्ये हे जे पेट्रोलची दरवाढ जी आहे हे गेल्या काही दिवसांमध्ये सतत होतच होती आणि सध्याची जी दरवाढ आहे त्यामुळे सध्या उच्चांक जो आहे तो गाठलेला आहे। माझ्याबरोबर काही पुणेकर आहेत, आपण त्यांना विचारूयात की काय सांगाल, रोजची जी होणारी ही पेट्रोलची वाढ आहे त्यामुळे तुमच्या दैनंदिनी तुमच्या नियोजनावरती किंवा मासिक तुमचं जे नियोजन असतं त्याच्यावरती काय फरक पडतो? त्याच्यावरती खूपच जास्त परिणाम झालेला आहे। मुलांना शाळेत सोडणं ते वेळेचं बंधन असतं, त्यामुळे 2 व्हीलर ही वापरावीच लागते कंपल्सरी आणि दररोजचे पेट्रोलचे वाढ त्याच्यामुळे आमचं महिन्याचं बजेट पूर्ण तर विस्कळीत होतो। तू काय सांगशील, तुला काय वाटतं या दरवाढीबद्दल? मला तरी असं वाटत आहे की ह्या प्रॉब्लेमचा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो GST आहे। GST हा प्रत्येक कमोडिटीवर लागू झालेला आहे पेट्रोल सोडून। माझी अशी मनापासून इच्छा आहे की गव्हर्नमेंटने GST हे पेट्रोलवर देखील लागू करायला पाहिजे। अजून एक गोष्ट आहे जी मला नेहमी ऑब्स्ट्रक्ट करते म्हणजे ओरिजिनल किंमतवरून जास्त टॅक्सेस, हे का बरं? फक्त हा इंडिया आहे म्हणून? तुम्हाला काय वाटतं, पेट्रोलचे दर जे वाढलेले आहेत ते आता? पेट्रोल दर वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वाढलं आणि ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळे सर्व गोष्टीचे रेट वाढणार आहे। सर्वच गोष्टीचे टोटली पूर्ण सर्व ज्या काही गोष्टी आहेत खाण्यापिण्याच्या भाजीपाला सर्व गोष्टी याच्यामुळे ना सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचं जे काही बजेट आहे ते पूर्ण कोलॅप्स होणार आहे। जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।